पिंपळगाव नावाचे एक छोटेसे खेडेगाव होते. त्या गावात सुखलाल नावाचा माणूस राहत होता. यशोदा त्याच्या बायकोचं नाव. त्याला अजय व विजय 2 मुलं होती. मुले खूपच लहान होती. सुखलाल हा कपड्याचा व्यवसाय करणारा एक छोटा व्यापारी होता. त्याच्या हाताखाली 2 माणसे काम करत होती. हनुमंत व महादू त्या नोकरांचे नाव. दोघांनीही सुखलालचा विश्वास संपादन केलेला होता. गाव छोटे असले तरी पंचक्रोशीत त्यांच्या दुकानाचा नाव लौकिक होता. दिवाळीचा सण असेल किंवा रमजानचा सण असेल किंवा आणखीन कोणताही सण असेल, दुकानात गिराईकाची तोबा गर्दी असायची. सुखलाल दुकान सांभाळायचा तर यशोदा त्या 2 मुलांना सांभाळत घरातलं सारं काम उरकायची. बघता बघता सुखलालला त्या व्यवसायातून भरपूर पैसा मिळू लागला. आता सर्वजण त्याला सुखलालच्या ऐवजी सुखलाल सेठ म्हणू लागले. सुखलाल आता व्यवसायात रमला. 1-2 नौकर सोबत घेऊन तो आजूबाजूच्या गावात आठवडी बाजार करू लागला. संध्याकाळी बैलगाडी झुंपायची. कापडाचे गाठोडे त्या गाडीत लादायचे. रात्री कुठेतरी ओळखीच्या घरी राहायचे. दिवसभर बाजार करायचा व संध्याकाळी परत पिंपळगावला यायचं. असा त्याचा क्रम सुरू झाला. आठवडा बाजार जळला नसेल त्या दिवशी गावाच्या दुकानात बसायचा. त्यातून त्याला भरपूर पैसा मिळू लागला. मुले लहान असल्यामुळे खर्च कमी, उत्पन्न जास्त, साहजिकच आहे. त्यामुळे तो यशोदा व मुलांच्या नावे बँकेत पैसे साठवू लागला. एक दिवस तो परगावी कपड्यांनी भरलेली बैलगाडी घेऊन जात असताना यशोदेने त्याला विरोध केला. कारण पावसाळ्याचे दिवस होते. आकाशात ढगांची बरीच गर्दी दिसत होती. पाऊस येईल व मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल म्हणून यशोदेने पतीस जाण्यास विरोध केला. पण सुखलाल ऐकतो कसला? हनुमंताने गाडी झुंपली. गट्टे लादले गेले आणि हातात छत्री घेऊन सुखलाल बैलगाडी मागे चालू लागला. हळूहळू अंधार पडू लागला. अंधार ढगांचा गडगडाट व विजांचा कडकडाट सुरू झाला. हनुमंत लवकर गावात पोहोचावे म्हणून गाडी पळवू लागला. वाऱ्याचे थैमान सुरू झाले. जमिनीवरची धूळ आसमंतात पसरू लागली. मोठमोठे टपुरे थेंब कोसळू लागले. सुखलाला काही सुचेना असे झाले. तो स्वतःशीच पुटपुटला, यशोदेचं ऐकलं असतं तर बरं झालं असतं. मुसळधार पावसाला सुरुवात झाली. समोरचा रस्ताच अंधार दिसेनासा झाला. नदी नाले पाण्याने तुडुंब भरून वाहू लागले. सुखलाल खूपच घाबरला. इकडे आट तिकडे विहीर अशी त्याची अवस्था झाली. थंडीने तिघे कुडकुडायला लागले. जवळपास एकही वस्ती नव्हती. पुढे जावे म्हटले तर नदीला पाणी आलेले होते. सुखलाल घाबरला. त्याने आपल्या नोकराला हाक मारली, कारण गारठा खूप होता. नोकराला हाक त्याने अशी मारली, हनुमंत. नोकर सुद्धा कुडकुडत होता, जीजी जीजी शेठ, बोला 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 की. नदीला पाणी भरपूर आहे, पण इथं थांबावं म्हटलं तर पंचायत, पुढे जावे म्हटलं तरी पंचायत. शेठ, आपण असं करूया, इथंच थांबू रात्रभर. नदीला पाणी लई हाय. नाही रे हणम्या, मी पुढे होतो, तू माझ्या मागणं गाडी सावकाश घेऊन ये, असं सुखलाल हनुमंतला म्हणाला. नदी ओलांडली म्हणजे आपण लवकर बोरगावला पोहोचू. तिथं मंदिरात रात्रभर आपली झोपी होईल. उद्या पाऊस आला तर मंदिरामध्येच आपण दुकान थाटू, असं सुखलाल आपल्या नोकराला म्हणाला. जीजी जीजी साहेब, आपण म्हणताय तर चला. सुखलाल गाडीच्या पुढे पुढे चालू लागला. हनुमंत व महादू गाडी घेऊन नदीतून सावकाश निघाले. पाऊस बराच वेळ पडल्यामुळे नदीला पूर आला होता. अंधारात सुखलाला याचा अंदाज आला नाही. सुखलाल पुढे व त्याची गाडी त्याच्या पाठीमागे. अचानक पाण्याची जोरदार लाट आली. तसा सुखलालचा तोल गेला. तो हनुमंत 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 असे ओरडला, पण ते मालकाला वाचवू शकले नाही. सुखलाल नदीत वाहून गेला. एका मिनिटात घडलेला हा प्रकार. पावसाचा जोर वाढलेलाच होता. नदीच्या पाण्याची पातळी वाढलेली होती. काय करावे हे या दोघा नोकरांनाही सुचत नव्हतं. आणखीन एक जोरदार पाण्याची लाट आली आणि बैलगाडीसह हनुमंत व महादू तिघेही वाहून गेले. नदीला महापूर आला होता. पावसाने जणू रौद्र रूप धारण केले होते. कित्येक माणसे, झाडे, जनावरे वाहून गेले. हा म्हणता पहाट झाली. पावसाचा जोर कमी झाला. पाण्याची पातळी कमी झाली. जिकडे पाहावे तिकडे पाणीच पाणी दिसत होते.
कित्येक वर्ष पाऊस नसल्याने सर्वांना खूप आनंद होत होता. पण प्रवाहात वाहून गेलेल्या जीवांचे काय? सूर्य डोंगराआडून वर आला. कोवळी सोनेरी किरणे सभोवताली पसरली. शेजारच्या बोरगावचे गावकरी धावत नदीकडे आले. खूप वर्ष पाऊस नसल्याने गावकऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद उसळून वाहत होता. इतक्यात एका माणसाची नजर नदीकिनारी असलेल्या एका झाडीकडे गेली. तिथे कसला तरी खणण्याचा आवाज आला. त्या आवाजाने सर्वांच्या नजरा तिकडे वळल्या. सर्वजण तिथे जाऊन पाहतात तर काय, एक अनोळखी गृहस्थ झाडात अडकला होता. क्षणाचाही विचार न करता गावकऱ्यांनी त्याला उचललं, लगेच दवाखान्यात नेलं. त्यातल्या एकाने त्या माणसाला ओळखलं आणि तो मित्रांना म्हणाला, अरे सदा, हा तर पिंपळगावचा सुकलाल सेठ. आठवडी बाजारासाठी येत असावा आणि या पुरामुळे त्याची ही अवस्था झाली असावी. इकडे यशोदेला मात्र रात्रभर झोप आली नाही. ती चिंतातूर झाली. आपला पती शेजारच्या गावी व्यापारासाठी नको म्हणतानाही गेला. ते सुखरूप असतील का? त्यांना काही झालं तर नसेल ना? असे नाना तऱ्हेचे प्रश्न तिला पडू लागले. त्यांची दोन्ही मुले गाढ झोपली होती. त्या बिचारांना काय माहीत, आपल्या जन्माला त्या पित्याची अवस्था खूप बिकट आहे. गावकऱ्यांनी सुकलाला कसं बसं 10च्या सुमारास पिंपळगावला आणलं. यशोदाने आपल्या पतीला जखमी अवस्थेत पाहून मोठा आंबरडा फोडला. धनी! आईच्या रडण्याने दोन्ही मुलं घाबरली. समोरचा जनसमुदाय पाहून आणखीन घाबरली. गावातल्या काही समंजस माणसांनी शहरातल्या डॉक्टरकडे घेऊन जाण्याचा सल्ला दिला. सरपंचांनी बैलगाडी बोलावली आणि शहरातल्या डॉक्टरकडे सुकलाला घेऊन जाण्याची तयारी केली. अजयला व विजयला हा काय प्रकार चालला हे कळेना. बिचारे लहान होते. अजय मोठा होता आणि विजय लहान होता. तो अजय आईला म्हणाला, आई काय झालं? हे लोक असे का जमलेत ग? विजय काय म्हणतोय बघा, आई बाबांना काही झालंय का? तू का रडतेस? यशोदेच्या डोळ्यातून जणू अश्रूचा महापूर वाहू लागला. तिने दोन्ही मुलांना जवळ घेऊन जोरात हंबरडा फोडला. जोरात हंबरडा फोडल्यावर सर्वांचेच डोळे पाणावले. आता सुकलावर दवाखान्यात उपचार सुरू झाले. त्याने जमवलेला पै ना पै त्याच्यासाठी खर्च होऊ लागला. पण जे व्हायचं ते झालं. सुकलालने मरणाच्या क्षणी यशोदेचा हात हातात घेतला. सुकलालने अंतिम श्वास सोडला. ती जोर जोरात रडू लागली. अजय व विजय आईला बिलगले. तीही रडू लागली. इलाज नव्हता. शेवटी सुकलालचा अंत्यविधी कसा बसा पार पडला. आता यशोदा पोरकी झाली बिचारी. असलेला सर्व पैसा संपला. मुले हळूहळू मोठी होऊ लागली. यशोदा दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरी करून संसार भागू लागली. मुलांना 4 बुकं शिकवली. त्या मायलेकरामध्ये एक दिवस संवाद सुरू झाला. म्हणतो कसा बघा, अजय म्हणतो आईला, आई आपण हे गाव सोडूया, दूर शहरात जाऊन कामधंदा बघू. आई आता आम्ही मोठे झालो आहोत, तुला काम करायची गरज नाही, आता आम्ही काम करू. विजयी कसा म्हणतोय बघा, तुला आम्ही खूप सुखात ठेवू आई, चला आपण उद्या शहरात जाऊ, कामधंदा बघू, तिथेच एखादी भाड्याची खोली घेऊन राहू. यशोदेने 50शी ओलांडली होती. अजय विजय सोबत ती शहरात आली. एका मोठ्या बिल्डरच्या हाताखाली दोन्ही मुलं काम करू लागली. दोघांनी त्या बिल्डरचा विश्वास संपादन केला. बिल्डरचाही त्याच्यावर खूप विश्वास बसला. हळूहळू अजय व विजय छोटी छोटी कॉन्ट्रॅक्ट घ्यायला सुरुवात केली. यशोदेला खूप समाधान वाटलं. ती नवऱ्याच्या आठवणीने व्याकुळ व्हायची, माझा धनी गेला. पण मुलांची केश बघून तिला समाधान वाटायचं. आलेला दिवस ती ढकलत होती. तिला जगण्याची इच्छा नव्हती. सर्व काही ठीक चाललेलं असताना एक दिवस अजय एका इमारतीची पाहणी करत असताना 11व्या मजल्यावरून पाय घसरून धाड दिशी खाली कोसळला. मोठा मुलगा. दुर्दैवाने त्याचा अंत झाला. ही बातमी ऐकताच यशोदेच्या काळजाचा ठोका चुकला. ती घाबरली, रडा लागली. तिची आता दुसरी बाजू लंगडी झाली. आता फक्त विजयवर सर्व जबाबदारी होती. विजय आता नामांकित कॉन्ट्रॅक्टर असल्याने स्वतःच्याच फ्लॅटमध्ये आईसोबत राहू लागला. तिचा विजयवर खूप विश्वास होता. तो आपल्याला सांभाळेल. पण तिची आशा निष्फळ ठरली हो. विजयचे एका घरंदाज परजातीतल्या मुलीशी लग्न ठरले. पण त्या मुलीची एक अट होती. लग्न झाल्यावर की नाही आईला दुसऱ्या प्लॉटवर ठेवायचं. विजय होकार दिला, कारण विजयला ती मुलगी आवडली होती. विजय लग्नाला तयार झाला. ती मुलगी त्याला खूप आवडली होती. शेवटी जे व्हायचं ते झालंच. लग्न धूम धडाक्यात झालं. आणि लग्न झाल्याबरोबर विजयची बायको ऐश्वर्या म्हणाली की आता तुझ्या आईची रवानगी दुसऱ्या प्लॅटवर करायची. ठरल्याप्रमाणे लग्न झाल्या दुसऱ्या दिवशी आईची दुसऱ्या घरी रवानगी झाली. तिच्या देखभालीसाठी एक नौकर ठेवण्यात आला.
तो रोज डबा घेऊन जायचा, पण तो दारुडा असल्यामुळे कधी कधी डबा यशोदेला द्यायचा, कधी कधी यशोदेला न देता तो डबा स्वतः खायचा. इकडे यशोदेची मात्र उपासमार होत होती. इकडे विजय व त्याची बायको ऐश्वर्या ऐशरामात जीवन जगत होते. पण या ऐशरामात जीवन जगत असताना एके दिवशी या विजयला आपल्या आईची आठवण झाली. घरात तो बसलेला होता निवांत आणि बायकोजवळ तो विषय काढला. अगं, ऐकलेस का? ती म्हणाली, हो. काय हो, काय म्हणताय? आईला डबा दिला का आज? नाही, तो नौकर गणप्या आज आलाच नाही. 4 दिवस झाला त्याचा पत्ता नाही. म्हणजे 4 दिवस झाला आईला डबा नाही? हो. म्हणून काय, तिला आज जेवण द्यायचं नाही? तुम्हाला आईची खूप कीव येत असेल तर तो डबा घ्या, जा तिकडे, परत येऊ नका. ऐश्वर्या रागातच आपल्या पतीला म्हणाली. विजयचा नाविलाज होता. विजयचे डोळे पाण्याने डबडबले. विजयने जेवणाचा डबा घेतला व खूप दिवस आईची भेट नाही म्हणतो आई ज्या फ्लॅटवर राहत होती त्या फ्लॅटवर आला. दरवाजा बंद होता. बेल वाजवला, आतून काहीच आवाज आला. दुसऱ्यांदा बेल वाजवला, काहीच प्रतिसाद नाही. तिसऱ्यांदा वाजवला, काहीच प्रतिसाद नाही. आजूबाजूलाही सगळे बंद झालं. विजयला शंका आली. त्यांनी दरवाजाला धडका मारायला सुरुवात केली. तसा दरवाजा धाडकन उघडला गेला. समोर बघतो तर काय, आई पंख्याला लटकली आहे. विजयची शुद्ध हरपली. तो रडू लागला. खाली पडलेली चिठ्ठी उचलली. त्यात लिहिले होते बघा मजकूर, किती भावनिक मजकूर त्या चिठ्ठीमध्ये होतं त्या आईच्या. बाळ विजय, तुझे बाबा देवाघरी गेले त्यावेळेस तुम्हाला तळ हाताच्या पोडावने मी जपलं. कसा बसा संसार चालवला. आपण शहरात आलो, परिस्थिती सुधारली, खूप आनंद वाटलं. त्यात अजयच्या अपघाताने मनावर खोलवर झालेली न बुजणारी जखम, त्यात आपण जवळ असूनही आपली न होणारी भेट. बाळा, आता जगून तरी काय उपयोग, म्हणून हा निर्णय घेतला रे बाळा. विजय, मी जात आहे रे बाळा. तू सुखी राहा, तू सुखी राहा, तू सुखी राहा. कितीतरी वेळ अश्रू गाळत उभा होता. कितीतरी वेळ अश्रू गाळत विजय उभा होता. धन्यवाद.